आणि यानंतरची बातमी आहे केजरीवाल यांच्या संदर्भातली। अरविंद केजरीवाल यांची कोर्टरूम मध्ये प्रकृती खालावली आहे। कोर्टरूम मध्ये केजरीवाल यांची शुगर लेवल डाऊन झाली आहे। त्यांना विश्रांतीसाठी दुसऱ्या खोलीमध्ये नेलं गेलंय। आजच त्यांना सीबीआयने ताब्यात घेतलं। तिहार जेलमधून त्यांचा ताबा सीबीआयने घेतला आणि कोर्टरूम मध्ये केजरीवाल यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय अपडेट्स आहेत केजरीवाल यांच्या प्रकृती संदर्भातले? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की केजरीवाल यांचा डायबिटीस हा त्यांची अटक झाल्यापासून अनेकदा चर्चेचा आणि प्रत्यक्ष न्यायालयात वादविवादाचा मुद्दा ठरला होता। गेल्या वेळी सुद्धा अरविंद केजरीवाल हे मुद्दामून आपली शुगर वाढवतायत तिहार जेलमध्ये असा आरोप ईडीने केला। त्याविषयीचे काही डॉक्युमेंट्स त्यांनी सादर केले, तर दुसऱ्या बाजूला केजरीवाल म्हणाले की मला इन्सुलिन घेऊन दिलं जात नाहीये। त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या मध्ये आता काल अचानक सीबीआयने ठरवलं की केजरीवाल यांची चौकशी करायची आणि आज कोर्टाने मंजूर केलं सीबीआयला अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेण्याबाबत। परंतु ते झाल्यानंतर आता आपण ही घडामोड पाहतोय की अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यामुळे आता पुढची या सगळ्याची दिशा काय असेल ते सीबीआयचे अधिकारी याबाबतचा निर्णय करून ठरवतील की अरविंद केजरीवाल यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार आहे, की त्यांना थोडं रिकव्हर झाल्यानंतर पुन्हा कोठडीत सीबीआय घेऊन जाणार आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।